हाय हॅलो नमस्कार, मी शोभा. आजच्या नवीन व्लॉगमध्ये तुमचे स्वागत करत आहे. माझी बहीण रात्रीच्या वेळेला यायच्या आधी 7च्या सुमारास तिने मला फोन करून 5-10 मिनिटांपूर्वी सांगितलं की मी तुझ्याकडे येते म्हणून. काय सरप्राईज भेटतात ना आपल्याला बरं राहायला भेटेल तरी एक दिवस तरी राहायला भेटेल म्हटलं. कपडे घालायला लागतील ना सकाळी. काय हाय हॅलो नमस्कार, मी शोभा. आजच्या नवीन व्लॉगमध्ये तुमचे स्वागत करत आहे. माझी बहीण सुजा आणि भाऊजी यांनी अचानकच प्लॅन केला की रायगडला जायचं म्हणून फिरायला, आणि तीही माझ्याकडे येणार होती. तिने काही सांगितले नव्हते. यायच्या आधी तिने मला 5-10 मिनिटांपूर्वी फोन करून सांगितलं की मी तुझ्याकडे येते. ते आल्यानंतर आम्ही सर्वांनी मिळून जेवण केले आणि नंतर आम्ही रायगडला लवकर जायचे होते, त्यामुळे आम्ही झोपून गेलो. आणि नंतर सकाळी लवकर उठून 6:30 वाजताच आम्ही तयार होऊन रायगडला निघालेलो आहोत. सातारा ते वाई मार्गे आम्ही रायगडला निघालेलो आहोत. हाय हॅलो नमस्कार, मी शोभा. आजच्या नवीन व्लॉगमध्ये तुमचे स्वागत करत आहे. घाट असल्यामुळे वरदला उलटी झालेली, त्यामुळे त्यासाठी गाडी थांबलेली आहे. हाय 5 गणीमध्ये आता आम्ही आलेलो आहोत. आणि डोंगर ही जर तुम्ही इथं थांबला तर कसलं डोंगर भारी दिसते ना हिरवगार. नुसते पुरी दिसते ते. रायगडला जाताना सर्व घाटच असल्यामुळे परत वरदला उलटी झालेली, त्यामुळे परत आणि गाडी थांबवलेली आहे. रस्त्याच्याच कडेला महाबळेश्वरमध्ये प्रसिद्ध असलेली स्ट्रॉबेरी विकण्यासाठी स्टॉल लावलेले होते. भाऊजी स्ट्रॉबेरी खाण्यासाठी घेत आहेत. शेत बघे का कुठे ना झाले म्हणला तो गपे काय असतं आमचं दुकान, त्यामुळे आम्हाला अनुभव आहे. काय शेत आहे मागं. फ्रेश आहे ना, कसली भारी फ्रेश दिसते. महाबळेश्वर मध्ये बघ झाडच झाड. पुन्हा एकदा काका आम्हाला एका पोरानं सांगितलं इकडे जायला. इकडे हे दापोली खेड इकडे माडच्या पुढे गेलं की तिथून लेप आहे. तिकडून हा रस्ता गेला ठीक आहे. गाडी थांबवत आणि उलट्या करत आम्ही रायगडमध्ये आलेलो आहोत. हा किल्ला दिसत आहे, तो रायगडचा किल्ला दिसत आहे. त्या किल्ल्यापर्यंत आपण जाणार आहे. रायगड किल्ल्याच्या आम्ही पायथ्याशी गेल्यानंतर गाड्यांची खूपच गर्दी होती. 4 व्हीलर पण गाड्यांची खूप गर्दी होती आणि ST आणि बसेस याही गाड्यांची खूपच गर्दी होती. शाळेंच्या मुलांच्या बसेसच्या गाड्या सहलीच्या खूप होत्या. पार्किंगमध्ये गाडी लावण्यासाठी जागा शोधायची चाललेली आहे. 5 तास लागले आम्हाला सातारामधून रायगडला जायला. 11:30 वाजता आम्ही रायगडमध्ये पोचलो. चपाती, गुलाबजाम, वांगो या जेवायला.
मागच्या हॉटेलमध्ये भाऊजी मुलांना खाण्यासाठी खाऊ घेत आहेत. हॉटेलमध्ये रायगड किल्ल्यावर आल्यानंतर आपल्याला काय काय पाहायला मिळेल हा मोठा तक्ताच लावलेला आहे. आपण वरती जायचं. रायगडला यायला आम्हाला 5 तास लागले. आल्यानंतर गाडी पार्किंगमध्ये लावून आम्ही एका झाडाखाली बसून जेवण केले आणि जेवण झाल्यानंतर आता आम्ही 12:30 वाजता गड चढायला सुरुवात केलेली आहे. वरून व्ह्यू बघ किती छान दिसते. चला गड चढायचं आहे. थोड्या पायऱ्यावर चढून गेल्यानंतर आम्ही आता एका पायरीवरती थोडा वेळ बसून पुन्हा नंतर गड चढण्यास सुरुवात केलेली आहे. त्या डोंगरावरती जायचं आहे आपल्याला. अरे बापरे, त्या टोकावरती अजून एवढं चालायचं आहे. आत्ताच दम भरायला लागलाय. रस्ता कसा आहे बघ. वळ वळ वळण वळण वळण. विचार करा दुपारची वेळ तर किती गर्दी आहे बघा गडावरती. 1 वाजले ते. आपण 12:30ला सुरुवात केली ना चालायला. रोड असा आहे खालून परत वर आणि परत असा वरती. हे त्याच्या रोडने जातो का नाही. येताना त्या रोड न्यायचं बघ. त्या रोडनं काय आता या ठिकाणी चिल्या पिल्लांचं खाऊ खायचं चाललेलं आहे. आता थोडंसं बसून परत चाल जायचं आहे. या रोडला आपल्याला जायचं परत. चढून चढून आपण दुपारचं चालायला सुरुवात केली. किती छान दिसतंय ना खालचं. हिरवागार छोटी छोटी घरे. गाड्या दिसते का त्या गाड्या. तिथून आपण सुरुवात केली. त्या पार हॉटेल ते हॉटेल तिथून सुरुवात केली. गडावरती चढत असताना जागोजाग आपल्याला खाण्यापिण्याची अशी दुकाने लावलेली पाहायला मिळतील. चालायचं आपल्याला. चांगली जागा पाहिजे. गड चढत असताना मी आधीमध्ये असे ब्रेक घेऊन पाणी आणि ज्यूस पिऊन नंतर परत आणि गड चढायला सुरुवात करत आहे. त्या डोंगरावरती कोपऱ्यावरती झेंडा आहे. बापरे, डोंगराच्या खाली कशी गुहा आहे आणि त्या ठिकाणी दुकाने लागली आहेत. गडावर का नाही डोंगराच्या कडेकडे आपण चालतोय. ही एवढी वाट नाही बघा. एवढीच वाट आहे. पाय वाट नसते. आता अशी हा बुरुज दिसायला लागलाय. आता हा इथून चढायचंय. 12:30 वाजता आम्ही चालायला सुरुवात केलेली. आता 2 वाजले. त्यात तशा आम्हाला बुरुज दिसायला लागलेला आहे मागे इथं. हो खरंच चालाय मला. चल बघ ना धबधबे बघायचं ना. पावसाळ्यामध्ये जास्त असणार हो ना. पाय घायला तिथे. तिकडचं मागचं घे की. का इकडे बघा की. हे आता हे आपल्याला जायचंय ना असं वरून परत तिकडे. हे काय पुढे बघा. कुठे थांबा थांबा तिथंच तिथंच थांबा. कुठे आणि शिवजयंतीला भरपूर गर्दी असते ना. आता जवळ आले. आमचं गाव नेवाडी पोटल्याचं डोंगर. पोटलेचं डोंगर का. तुम्ही तर किती वर्षापासून आहे. इंग्रजांनी तोफा उडवल्या तो त्याच्या पायथ्याशी आम्ही 2 किलोमीटर. तुम्ही तर किती वर्षापासून व्यवसाय करता. आम्ही व्यवसाय इथून म्हणजे माझा जन्म नसताना व्यवसाय करतो. आई वडील म्हणजे पूर्वीपासून.
पूर्वजा बसून का हे करतात. तिकडे छोटे माकडे हो गेले पिल्या कोण पायऱ्या चढायचे फ्रेश वाटत. काय पूर्वी रायगडील महादरवाजा ओके पूर्वीच असं होतं हा आणि आताही बसा बनवलाय. चलो किल्ल्यावरती चला. चालू आपण किती वाजता गेलेला सकाळी वरती किती वाजता गेलेला होय बापरे किती गर्दी आहे. गड वर चढून आल्यानंतर आपल्याला या दरवाजाच्या बाजूला जय आणि विजय नावाचे 2 भक्कम बुरुज पाहायला मिळतात. त्यावर बाण मारण्यासाठी जंगेची सोय केलेली आहे. कसं दिसतंय ना वरून. माणसं सकाळी आली ती लवकर त्यामुळे निघाली ती. आपल्याला तीर्थ जायचं आहे त्या झेंड्यापर्यंत बघूया. रायगड किल्ल्याच्या आपण मुख्य प्रवेशद्वारापाशी आलेलो आहोत. केले मी बाळा अशी कशी पोहत आली कशी. या दरवाजाची रचना गोमुखी पद्धतीची करण्यात आली असल्याने शत्रूचा मारा दरवाजावर होत नसे. अगदी दरवाजा जवळ आल्याशिवाय हा दरवाजा आपल्याला दिसत नाही. या दरवाजाची रचना पाहून त्या काळी किल्ला उभारताना किती बारीक गोष्टींचा विचार राजांनी केला होता याची जाणीव होते. दरवाजातील नक्षीकाम आणि कोरीवकाम आपल्याला आजही पाहायला मिळते. दिसतंय प्रवेशद्वार आहे का नाही. हा चला येऊ वरनं जाऊ. सगळीकडनं कसं दगडे बांधकाम कसलं आहे. हा इथूनच आलो ना यातून आलो इथून मधून तिकडून आपण तिथे जाऊ शकतो आपण. चला काय घेतला खाऊ काही जण पोट भरणार तर काय मुद्दाम आपलं चाललंय या हिंडत फिरत. हो रायगडच्या महादरवाजापासून आपल्याला वरती गड चढत जायचं आहे. ते आहे ते प्रवेशद्वार आहे. कुठून आपण आलो
फार खालचं दिसूनच झालंय. माझा स्टॅमिना गेला. आता तिकडे जायचं नाही. झालं का तर? चला आता आणि काय बघितलं तुम्ही ते? आम्ही वरचं बघितलं तर किल्ला तिथपर्यंत तुम्ही एवढं गेलेला? चला मग लय भारी तिथं. चला. आम्ही खाली यायला लागलो तुमच्यामुळे इतका वेळ आला ना आम्हाला भीतीच वाटायला लागली की तुम्ही शॉर्टकट नाही तिकडे वरती पोहोचलाय. गडावरती हा आहे हत्ती तलाव. हा आणि याचं पाणी खाली जातंय जरा. गडावरती वर चढल्यानंतर पहिल्यांदा आम्ही शिरकाई देवीचे दर्शन घेतले. हे उभं राहतो दोघं पण पाया पडा. रायगड गडावरील माहिती आपण गाईडच्या कडून जाणून घेऊया. छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी. जय शिवाजी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या रायगडाच्या भूमीमध्ये आपल्या ग्रुपचं स्वागत आहे. याच्या अगोदर तुम्ही रायगड किल्ल्यावरती आधी आला असाल किंवा नसाल. आज आपण रायगड किल्ल्यावरती प्रथम पायी चढून आलात. हे रायगड किल्ल्याची समोरची साईड आहे. लोक 4 मिनिटांमध्ये रोपवेने येतात. ही मागची साईड आहे. रोपवे 96 मध्ये झालेला आहे. प्रथमतः मी माझी ओळख करून देतो. माझं नाव अनिल बाबू शिंदे, 12वी मध्ये शिकत आहे. आता आपण माहितीला सुरुवात करूया. आपण इतिहासामध्ये या रायगडाचं मूळ नाव असलं असेल रायरीचा डोंगर. हा रायरीचा डोंगर जावळीचे चंद्रराव मोरे यांच्या ताब्यामध्ये होता. जावळीच्या मोऱ्यांना आपल्या महाराजांनी राजगडावरनं प्रेमानं पत्र पाठवलं की जावळीचे मोरे आपण दोघे मराठे आहात. मराठ्यासारखा हिंदवी स्वराज्य निर्माण करूया. मोरे घमंडी आणि उर्मट. आपल्या राजाला त्यांनी उलट पत्र पाठवलं की तुम्ही केव्हा झाला राजे. स्वतःला समजून घेणारे कोण राजे. या जावळीचे राजे तर आम्हीच आहोत. उद्या यायचं असेल तर आजच्या तुमच्यासाठी दारू गोळा तोफखाना सज्ज आहे. आपल्या राजांना राग येतो. राजे 145 मावले त्या जावळीच्या खोऱ्यात आक्रमण करण्यासाठी पाठवतात. त्या लढाईमध्ये मोऱ्यांचा धाकटा भाऊ हनुमंतराव मोरे हा सूर्याजी काकडे यांच्या हस्ता मारला गेला. मोऱ्यांना देखील वाटलं आपलं होत होईल. मोरे गडाच्या पायथ्याशी आले आणि महाराजांना 15 मे 1656 ला शरण आले. 15 मे 1656 ते 1670 किल्ल्याची कामं चालू होती. गडावरती बांधलं तरी काय 350 इमारती आहेत. 11 तळ आहेत. 84 पाण्याच्या टाक्या आहेत. पूर्णपणे रायगड 1200 एकरामध्ये आहे. आजूबाजूला आपण काही खडकं पाहतो. या सह्याद्रीच्या पर्वत रांगाने रायगडाला वेढलेला आहे. परंतु एकी सह्याद्रीची रांग रायगडाला अटेश नाही. पूर्णपणे स्वतंत्र डोंगर आहे. गुलाबाची कलियुग होते ना तसा एका खडकापासून उमगलेला हा रायगड किल्ला आहे. ज्यावेळेला राजाने ज्या रायरीला राजगडावर पाहिलं राजांसोबत होते मोरपंत पिंगळे. महाराज बोलतात मोरपंत पिंगळे हीच का ती रायरी. हीच रायरी. जेव्हा रायरीने महाराजांना पाहिलं तेव्हा राजांच्या तोंडून काही उद्गार पडलेत. राजा खाता जावळी पाहता गड हा बहुतच गोड. चौथरे पहा गडाचे कडे तासिलाप्रमाणे गाव 1.5 गाव उंच. प्रजन्यकाळी कड्यावरती गवत उगवत नाही. तोंडाचाची वेकत आहे दौलत वाचा दशी गुणी उंच. असे बोलून महाराज संकृष्ट झाले आणि बोलले तख्ताचा जागा आजगड करा. तख्त म्हणलं तर 350 किल्ल्याची कॅपिटल राजधानी निवडलेली आहे महाराजांनी. राजांची पहिली राजधानी राजगड पुन्हा जिल्ह्यामध्ये वेल्लू तालुका आणि दुसरी म्हणलं तर रायगड. रायगड महाराजांनी जावळीच्या मोऱ्याकडनं जिंकून घेतलेले. हा पूर्णपणे स्वतंत्र डोंगर होता. रायगड किल्ला बांधण्यासाठी 14 वर्ष लागली. आता आपण पायी चढून आलात. आपल्याला खाली मुख्य मेन गेट लागला. संध्याकाळी 5:30 वाजता नगारखान्यावरती नगारे थंडरी वाजले की तो गेट बंद होतो. व ती नगारखाना आहे. नगारे वाजवली तो गेट बंद होतो. व ते आल्यानंतर आकार पाहिला नागमोळी आकार आहे. कारण त्या गेट वरती तोफेचा वडीवारा करू नये म्हणून त्याचा आकार नागमोळी आकार आहे. त्या गेट वरती 21 तोफेची सलामीची. त्याला इतिहासामध्ये महादरवाजा असं म्हणलंय. आता आपण पहिलं तळ पाहिलं हत्ती तळ. हत्ती म्हणलं तर मनामध्ये शंका येते या उंचा डोंगरावरती हत्ती येणं शक्य होतं का. तर आपल्या राजांच्या राज्याभिषेकाला हत्ती आणलेले. हत्तीची छोटी पिल्ला असताना पालखीमध्ये बसून गडाच्या महादेवती आणलीत आणि गडाच्या महादेवती त्यांचं पालन पोषण केलं. हत्तीनं आंघोळ करण्यासाठी पिण्यासाठी त्या तळ्याचा वापर केला. त्याला इतिहासामध्ये हत्ती तळ असं म्हटलंय. हत्तींचं पालन पोषण समोर आपण इमारत पाहता बघा.
या इमारतीमध्ये केला. त्याला इतिहासामध्ये अतिशाळा असं म्हणलंय. आता आपण पुढे जाणवतात. एक प्रेत मंडळातोय, अंधाराला घाबरत नाही, आबाळाची साथ आहे, मोडेल पण वागणार नाही, मराठ्यांची जात आहे, मराठ्यांची जात आहे. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. अजून गड बघितलेलाच नाही आपण. हे गंगा हा समोर आता भरलेलं तळ पाहतो. याला इतिहासामध्ये शिलासागर असं म्हटलंय. आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला काशीवर्ण गागपट्टा आलेले, गागपट्टाने 7 नद्यांचं आणि 7 समुद्रांचं पाणी आणलेलं. महाराजांचा राज्याभिषेक होऊन काही उरलेलं पाणी, शिल्लक राहिलेलं पाणी या तळ्यामध्ये शिल्त म्हणून सोडलेलं आहे. याला इतिहासामध्ये शिल्त गंगासागर असं म्हटलं आहे. त्याच्यावर एक छोटीशी कविता आहे की गंगा यमुना आणि नर्मदा यांच्या आल्या साऱ्या बहिणी, आणले सप्त समुद्रांचे पाणी, जलिले झाली सिलतांची घर, नाव ते याला गंगा सागर. आणि 32 फूट खोली आहे. वर्षाच्या 12 महिने या तळ्यामध्ये पाणी असतं. गडावरती सर्वात मोठं तळ आहे. याला गंगा सागर असं म्हटलंय. साईडला आपण 2 स्तंभ पाहतो बघा, त्याच्या साईडले किती. याला इतिहासामध्ये सप्तमनोरे असं म्हटलं. विजयस्तंभ हे पूर्वी एकावरती एक असे 7 मजले होते. आपले महाराज कोणताही गड किंवा किल्ला जिंकून आले 7व्या मजल्यावरती जाऊन भगवा झोत फडकवले जायचा. कारण की आजूबाजूच्या गावकोट किल्ल्यांना वाटलं पाहिजे आपले राजे आज स्वराज्याचे विजय होऊन आले. 7व्या मजल्यावरती जाऊन भगवा झोत फडकवले जायचा. आता बघा समोर रेलिंगवाला टोक पाहतो. याला इतिहासामध्ये टकमक टोक कळेलच पॉइंट. आपल्या राजाला ऊस आहे मातांचं. माचाड गावामध्ये दर्शन रोज जाण्याने शक्य नव्हतं चालत. राजे ते टोकावरती जायचे, वाड्यावरती घंटा वाजवली जायची. तिथे महासाहेब वाड्याच्या बाहेर यायच्या. राजे तिथून दर्शन घ्यायचे. राजांच्या सोबत छत्र धरणारा सेवक होता निजाम. तो हवेसकट वरती उडून गेला. महाराजांना बोलतो की महाराज मला वाचवा. महाराज बोलतात की मी देवता नाही, मी सांगतो तेवढी देव आज्ञा बालक. छत्राचा दांडा घट्ट पकड. जशी जशी हवा कमी होत चालली सुखरूप त्या खालच्या गावामध्ये पोचला. त्या गावात त्या व्यक्तीला पालखीमध्ये बसून गडावरती आणला आणि त्याचा संस्कार करण्यात आला. मनामध्ये शंका येते या रायगडावर तिथे 350 इमारती आहेत. मग या 350 इमारतीसाठी लागणारा दगड काढून आणणं शक्य होतं का? नव्हतं ना. आपल्या राजाने गडावरती अशी मोठी 11 तळ खोदले, 84 पाण्याच्या टाक्या खोदल्या, ज्यातूनच काही दगड निघाला या बांधकामासाठी वापरला. आपल्या राजाने एका दगडामध्ये 2 पक्षी वारले. लोकांना पाणी पिण्यासाठी झालं, बांधकामासाठी दगडाचं उभे केलेलं आहे. या बांधकामामध्ये 3 गोष्टींचा वापर केलेला आहे. चुड, सिसा आणि गोल एवढं भक्कम बांधकाम आहे. या रायगड किल्ल्याचे आर्किटेक्ट सेवेचे थाई तत्पर हिरोजी इंदुरकर होते. महाराजांनी हिरोजींना विचारलं की हिरोजी तुम्ही एवढा मोठा किल्ला बांधणार, परंतु आम्हाला याचं गॅरंटी पत्र द्या. हिरोजी बोलतात जोपर्यंत आकाशामध्ये चंद्र सूर्य तारे तलबत राहतील ना, आम्ही जो बांधकाम केला ना याला अजूनही धक्का लागला नाही. 400 वर्ष. आता आपण पुढे अगदी महत्वाचा बाल्य किल्ला पाहण्यासाठी पुढे जाणार आहोत. बघा छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. सुजा इकडून जरा छान दिसते, तिकडून जरा सावली होत होती, पण वरचं हे झालंय बघ. जय भवानी. जय शिवाजी. जय. बघा आता आपण या गेट समोर याला इतिहासामध्ये पालखी दरवाजे म्हटले. पालखी म्हटलं तर छत्रपती शिवाजी महाराजांची 100 राजांची गडाच्या खालून पालखी आली ना, पहिली पालखी आल्यानंतर याच मार्गे आतमध्ये जायची राजवाड्यामध्ये. याला इतिहासामध्ये पालखी दरवाजा म्हटलाय. आता पालखी दरवाजा समोर हा 4था पाहतो बघा. जे पालखी सोबत येणारे शिवभक्त, हा पालखी सोबत येणारे शिवभक्त त्यांची बसण्याची जागा या ठिकाणी होती. इथे पालखी थांबवल्यानंतर शिवभक्त बसायचे आतमध्ये, इथूनच पालखी जायची. आता आपण अति महत्वाच्या बाल्य किल्ला राण्यांच्या महलामध्ये आपण जाऊया. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय शिवाजी. I want to add. I want to Android file कशी पाठवू?
कसलं भारी ते पूर्ण कर के बघ के बघ हा बघ काय ग पूर्ण व्ह्यू येते कसं भारी की हो छान की मलाच घे तू या चला माहिती सांगा जरा. जातो महाराज की जय भवानी. बघा आता आपण बाल्य किल्ल्यामध्ये आलो, बाल्य किल्ल्यामध्ये प्रवेश केला. आता आपण ज्या ठिकाणी आहात याला राणींचं महल म्हणलंय. तर आता आपल्यापैकी कुणाला माहिती आहेत का छत्रपती शिवाजी महाराजांना राण्या किती होत्या? 8. राजांना राण्या होत्या 8. मग गडावरती आल्यानंतर आपल्या मनामध्ये शंका येते. गडावरती तर आपल्याला 6 धालणं पाहायला भेटतात. मग 2 राण्या राहत होत्या कुठे, मनामध्ये प्रश्न असतो. आपल्या राजांची पट्ट राणी सहीबाईंचं निधन राजगडावरती झालं. संभाजीराजे 2 वर्षाचे असताना आणि पुतलाबाई पाचाड गावामध्ये जिजामातांच्या सेवेसाठी उतरत्या वयामध्ये किल्ल्याचं वातावरण त्यांना सहन होत नव्हतं म्हणून त्यांच्या सेवेसाठी पुतलाबाई पाचाड गावामध्ये होत्या. उरलेल्या 6 राण्या रायगडावरती होत्या. सोयराबाई, सगुणाबाई, काशीबाई, गुणवंताबाई, लक्ष्मीबाई आणि सकवारबाई या राणींचे महल गडावरती आहेत. हा एका राणीसाठी एक महल आहे. समोर हा बेड आहे, हा बेडरूम आहे. हा समोर हा राणीचं बेडरूम आहे. आतल्या खिडकीमध्ये 350 वर्षामध्ये दगडामध्ये कोरलेलं टॉयलेट बाथरूम आहे. समोरची खिडकी हवा करण्यासाठी राणीला मनामध्ये ते शंका येते, या रायगडावरती पूर्वी छत होती की नव्हती? सागवानी लाकडं होती, मातीची कौलं होती. इंग्रजांच्या अधिकारी 2 ब्रिटिश लोक होती. कर्नल पॉयतर याने पोटल्याच्या डोंगरावरून 10 मे 1818 तोफेचा भडीमारा केला आणि पूर्णपणे हा रायगड उद्ध्वस्त केलेला आहे. आता आपण दगडांचं बांधकाम आहे, शिवकालीन बांधकाम आहे. विटांचं बांधकाम पेशव्यांच्या काळातलं आहे. 17 ते 33 पेशवे आले, पेशव्यांच्या काळातला आहे. हा राणीमहल त्यावेळी पूर्णपणे मखमली कापडामध्ये मशाल्याच्या गोंड्यामध्ये सजवले जायचा. आता आपण एक राणीमहल पाहिला, शेमसारखे 6 आहेत. एका राणीसाठी एक महल आहे. बाहेर चौतारा आहे बघा, बाहेर राणी महालाच्या बाहेर ते दाशीचं ओट आहे. दाशी म्हणलं तर काय, नोकराणी. राणीने दाशी ठेवलेला छोटं मोठं काम लागलं, राणीने आवाज दिला होती दाशी आतमध्ये यायच्या, त्यांचं छोटं मोठं काम उरकून त्यांच्या ठिकाणावरती जायच्या. आता इतिहासामध्ये नोंद नाही कुठली राणी कुठल्या महलामध्ये राहत होती, हे सांगू शकत नाही. हा एका राणीसाठी एक महल आहे. आता आपण एक राणी महल पाहून घेऊ, पुढे धान्यांच्या कोटात पाण्यासाठी जाऊया. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. सोडलं गाडी केली मग कारण स्वतःची कापली. सोडले तिथं. वाव बाथरूम आहे हाय की काय इथं करायची होती. इथूनच दाखवा आणि चला हे संडास आहे. थांबा आता संडासाचा फोटो. वास येतोय स्पेस आहे महाराज की जय भवानी. जय शिवाजी. बघा आपल्याला खाली पडलेल्या इमारती पाहायला भेटतात. याला इतिहासामध्ये अष्टप्रधान मंत्रिमंडळ. आपल्या महाराजांचे 8 मिनिस्टर होते. या ठिकाणी 350 गाव किल्ल्यांचा कागदीपत्र व्यवहार या ठिकाणी चालवला जायचा. खाली 3 पडलेले वाडे आहेत त्याच्या खाली. अनाजी पंत, आंबेराव मोहिते, अण्णाजी दत्तू, रामचंद्र निकळ, निराजीराव त्रिखंड खंडे. बघा काही झाडाच्या खाली 3 पडलेले आहेत. या अष्टप्रधान प्रत्येक मंत्र्यासाठी एक वाडा होता. समोर आडवा डोंगर पाहतो बघा तिकडे खाली, त्या डोंगरावरून इंग्रजांनी 10 मे 1818 तोफेचा भडीमारा केलेला आहे. साईडला आता हा गेट पाहतो आपण खाली, इकडे लोक येतात बघा. मेणा दरवाजा आहे. मेणा म्हणलं तर काय, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राण्या संध्याकाळच्या वेळेस सूर्यास्त पाहण्यासाठी त्या दरवाजातून येणं जाणं करतात. त्याला इतिहासामध्ये मेणा म्हणलेला आहे. आता बघा इकडे आपल्याला 3 जाळीवाले खड्डे पाहायला भेटत ना, याला इतिहासात धान्यांचे कोटा असं म्हणलंय. धान्य म्हणलं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात 350 लोकांना गडावरती 350 लोक राहायचे. त्यांना धान्याचा साठा इथे केला जायचा. 3 ते 6 महिने धान्य पुरेल असं धान्य इथे स्टोर केलं जायचं. आपण पन्हाळा गडावरती धान्याचे कोटा पाहिलेत का?
22 फुटाचे आहेत तिकडे, 52 फुटाचे धान्यांचे कोठार आहेत. इथे 22, 20 आणि 15 आहेत. त्या ठिकाणी 52 फुटाचे धान्यांचे कोठार आहेत. कोकणामध्ये पिवकी किंवा कणकी म्हणतात. इथे धान्यांचे कोठार. महाराजांच्या काळामध्ये इथे धान्य स्टोअर केलं जायचं. पेशव्यांच्या काळामध्ये काही गुन्हेगार चोरी लबाडी करून त्याला इथे 7 दिवस कैद केलं जायचा. 8व्या दिवशी गुन्हा कबूल नाही केला, गोलत्यामध्ये बांधायची आणि जिकडे उतरलेला तिथून खाली फेकून द्यायची. त्या प्रत्येक राणीला दाशी होत्या. हे विटांचं बांधकाम पेशव्यांच्या काळामधलं आहे. प्रत्येक राणी समोर दाशी आहे आणि हे धान्यांचे कोठार आहे. हा बघा, पहिल्या 22, 20 आणि शेवटचा 15 फूट खोल आहेत. धान्यवरती शिडीने काढलं जायचं. त्याच्या आतमध्ये धान्य टाकायची ना वरनं, ती शिडीने काढलं जायची आणि गडावरच्या लोकांना पुरवठा केलं जायचं. गडाला 3 ते 6 महिन्याचा वेळा चालू असताना गडावरच्या लोकांना धान्य पुरवठा इथे केलं जायचं. तर आता आधी महत्वाचा महाराजांचा राजवाडा पाहण्यासाठी आपण पुढे जाऊया. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. ये इकडे. ठीक आहे आता इकडे महाराजांचा राजवाडा. इकडे थांबा साईडला. भवानी बघा, आता आपण हा समोर जो चौथरा पाहतो बघा, हा या पहिल्या, हा जो पहिला आहे बघा इथं, या पहिल्या चौथऱ्यावरती आपल्या राजांचं निधन झालेलं आहे 3 एप्रिल 1680. हनुमंत जयंती शनिवारी दुपारी 12 वाजता राजाने अखेरचा श्वास या ठिकाणी घेतलेला आहे. राजाना जितेला अग्नी देण्यासाठी शेवटला मंदिर पाहतो बघा, पांढरं घुमट. आपल्या राजाने आयुष्य लावलं होतं 50 वर्ष. आपल्या महाराजांनी 50 वर्षात काय केलं असतं? 350 गडकिल्ले जिंकले. 20 वर्ष बालपणामध्ये गेले. शेवटचे 10 वर्षे या वाड्यामध्ये वास्तव्य केले. महाराष्ट्रात अनेक राजे झाले. बाप गादीवरती बसून राज्य केलं. एकमेव राजे छत्रपती शिवाजी राजे. महाराष्ट्राची नव्हे, पूर्ण देशाची राजे निर्माण केली. या पहिल्या चौथऱ्यावरती आपल्या राजांचं निधन झालेलं आहे. हा एकावरती एक असा पूर्णपणे 2 मजली वाडा होता. सागवडे लाकडाने मशालाच्या गोण्यामध्ये हा राजांचा राजवाडा त्यावेळेस सजवलेला. त्यावेळेचं वैभव कसं असेल आपणच कल्पना करतो. हे साईडला महाराजांचं अंघोळचं स्नानगृह आहे, वाटतं. या साईडला पाण्याच्या टाक्या. आपण खाली गंगासागर तळ पाहिलं. राजांच्या राजवाड्यामध्ये कामचुदारपणा करेल त्याला कावडीने पाणी आणून त्या टाक्या भरलेल्या होत्या. शिक्षा दिली. कावड माहितीये ना, कांद्याला त्या कावडीने पाणी आणून या टाक्या भरलेल्या लावायच्या. साईडला स्नानगृह आहे महाराजांचं, चौकोनी आकारचं बघा वाटप. त्या ठिकाणी महाराजांचं अंघोळचं वाटप होतं. आत गेट मध्ये गेल्यानंतर आपल्याला विटांची खोली पाहायला भेटते. टाकसाळ. टाकसाळ म्हणलं तर काय, त्या ठिकाणी नाणी, कॉईन, ओल, मुद्रा छापली जायची. आपल्या महाराजांची मुद्रा अशी आहे, प्रदीप चंद्र के वर्ध विश्ववनिता शास नो मुद्रा बजाय राजे. राजांची मुद्रा ही कलेने वाढत चालत होती. राजांचे पुत्र ते संभाजी राजे होते. आता आपण महाराजांचं अंघोळचं वाटप पाहून घेऊ. पुढे स्वयंपाकघर पाहण्यासाठी जाऊया. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. हो, चपला खाली काढा. चपला. अंघोळचं वाटप आहे. या साईडला इथून पाणी इथून पाणी साठा ट्रेनिंग केलं जायचं. साईडला आतमध्ये टाकसाळ. इकडे आतमध्ये टाकसाळ म्हणजे नाणी छापखाना इथे केलं जायचं. बघून या बघून आतमध्ये. छत्रपती शिवाजी महाराजांचा राजवाडा. शूट करायचं पाय पडतं. मी तिकडे येतो त्याच्यावर. सांगतो नंतर, आता नाही बोलू. राजवाडा म्हणजे ते वर आजार होते ना. आणि हा, ह्या ठिकाणी बेडवर आपण व्हिडिओ बघितले का ना पिक्चर मध्ये, त्यात हा ह्या ठिकाणी त्यांचा मृत्यू झाला. ही जागा ते आजारी होते ना, त्यामुळे ते जागेच होते. आजराचे म्हणजे 20 प्रयोग झाले. महाराजांचा स्वयंपाकघर आहे. ते स्वयंपाक केलं जायचं. किती का? ह्या ज्या खिडक्या आहेत टिहेली बुरुज आहेत. टिहेली म्हणलं तर काय, पहारे करण्याचं या ठिकाणी होतं. ती समोर दगडामध्ये गॅलरी पाहतो बघा, ही 5 मजली होती. राजे संध्याकाळच्या वेळेला थंड हवा खाण्यासाठी या बाल्कनीमध्ये यायची. एकावर एक अशी 5 मजली अष्टबाळकोणी म्हणतात त्याला. हा पूर्णपणे महाराजांचा स्वयंपाकघर आहे. या ठिकाणी उकड काढली. उकड माहिती आहे ना, या ठिकाणी काढली जायची. आणि ज्या खिडक्या आहेत ना, टिहेली म्हणजे पहारेकरी इथे थांबायचे. आता सचिवालय पाहूया आपण. एवढंच आहे. एकच कसं दिसतंय उखळ.
कारण की आजूबाजूच्या कावकोट किल्ल्याला वाचलं पाहिजे. आपले राजे आज स्वराज्याचे विजय होणारे 7व्या मजल्यावरती भगवा जोत फडफडी जाते. आता बघा इकडे लक्ष द्या. साईड आपल्याला चौकोनी आकाराची खोली पाहायला भेटते. याला इतिहासकार खलबत खाना गुप्त खलबत खाना असं म्हटलंय. म्हणजे चर्चा करायची. गेल्यानंतर 10 बायलाची ओळख पाहायला भेटते. आपल्या महाराजांचे गुप्त खात्याची भेळची नाही. राजांपर्यंत छोट मोठ्या गावकिल्ल्यांच्या बातम्या आणून आतमध्ये जाऊन शेअर केल्या जायच्या. याला इतिहासामध्ये खलबत खाना असं म्हटलंय. त्याच्या आतमध्ये त्याच्या खाली 10 बायलाची ह्याच्या खाली आतमध्ये खाली आतमध्ये लोक येतात बघा. बघू शकतो 10 बायलाची रूम आहे. त्याला खलबत खाना असं म्हणतात. आपण ज्या चौथऱ्यावरती उभ्यात समोरच्या आपल्याला आडवी भिंत पाहता पाठी त्या भिंतीपासून आपल्या मागच्या भिंती बनतो. 250 फुटात चालतोय. सचिवालय म्हटलं तर काय 200 फूट दप्तरखाना या ठिकाणी. आणि सगळे समोरचा चौथरा ना दिवाणे आम आणि दिवाणे खास. आपण दिल्लीच्या लाल किल्ल्यावरती देखील पाहिलं असं दिवाणे आम आणि दिवाणे खास. दिवाणे खास म्हणजे खास लोकांची बैठक त्या ठिकाणी व्हायची. दिवाणे आम आणि दिवाणे खास त्याच्या पलीकडे त्या भिंतीच्या पलीकडे. समोर बघा रेलिंगवाला टोक पाहतो. इकडे लक्ष द्या. आपण हिरकणीची कविता स्टोरी वाचून ऐकून आला असं नाही ना. रायगडावर इरा नावाची गवळण दूध घेऊन आली होती. तो दिवस कोजागिरी पौर्णिमेचा दिवस होता. त्या मातेला कळून नव्हतं आलं की गडाचे दरवाजे बंद झाले. ती कविता अशी आहे. राय गडावती राजधानी ती. राय गडावती राजधानी ती होती शुभ छत्रपतींची. कथा सांगतो ऐका अजूनी. येथील ह्या हिरकणी बुरुजाची बसले होते गावतळाशी वाळूसुरे ह्या नावाचे. राहत होते गरीब कुटुंब गरीब धनगर गवल्याचे. आई बायको ताना मुलगा कुटुंब होते छोटेसे. सोबत होते हिरा नावत्या दडपदार घरवालीचे. सान सकाळी हिरा जात तसे दूत घेऊन गडावरी चालत असे उपजीविका या लेकीच्या धंद्यावरती. एके दिवशी सूर्यदेव मावळता झाले बंद गडाचे दरवाजे. हिरा मनात भ्याली घडी ताने बाल माझे. हात जोडून कधी विनवणी गडकरी म्हणे जाऊ द्या खाली नाही अजून शिवरायांची अम्हाला. बाळाची आठवी झाली रूप माय माऊली वेड पिसी. आतुळणीय धाडच पाहुणी महाराज संबित झाले. हिराच चाळी चोडी देऊनी प्रेमी सन्मानित केले. आणि कड्यावरती त्या बुरुज बांधिला साक्षाईच्या प्रेमाचा साक्षाईच्या. अशी ती स्टोरी होती. त्या दिवशी त्या मातेला कळून नव्हतं गडाचे दरवाजे बंद झाले. पूर्ण गडाच्या मातेवरती आली त्या गेट जवळून. महाराजांच्या आज्ञाशिवाय खाली कोणालाही सोडत नव्हती. ती मायमाता धावत पळत त्या गेट जवळ गेलेली. सांगोजी काटकरांना हात जोडून विनंती करू लागली म्हणा गडाखाली जाऊन द्या. महाराजांच्या आज्ञाशिवाय खाली कोणालाही सोडत नव्हते. वरून फक्त पाणी आली खालून फक्त नावा. माय माता पुन्हा 500 पायऱ्या चढून गडाच्या माथ्यावरती आली. या 1200 एकर किल्ल्याला वेढा दिला. त्या कड्यावरती गेली किटली ठेवली तिथूनच खाली उतरली. सकाळी महाराजांना बातमी कळते. महाराज बोलतात एक माता गडावरती आहे. ती गड खाली उतरून गेली कशी. तिला शोधण्यासाठी 2 माऊले पाठवले. तिला पालखीमध्ये बसून गडाच्या माथ्यावरती आणली आणि गडाच्या माथ्यावरती तिचा साडी चोळी देऊन प्रेमाने संस्कार केला. महाराज मातेला म्हणतात माते तुझ्या कड्यावरनं उतरली तो कडा आता मला उतरून दाखव. नाही हो महाराज जेव्हा माझ्या डोळ्यासमोर बाळ दिसत होतं आता घरी दिसत आहे. महाराज तिच्या बाळाला बोलतात वा बहादरा तुझ्या आईचं दूध पी आणि लवकरच मोठा हो आणि आमच्या स्वराज्यामध्ये सामील हो. त्याच बुरुजाला हिरकणी बुरुज नाव पडलेलं आहे. खाली गाव आहे त्या गावाचं नाव हिरकणीवाडी. लाईटीचे पोल पाहता बघ समोर तो हिरकणीचा पूल. तिकडे खिडकी आहेत. टेहळणी म्हणलं तर पहारेकरी या ठिकाणी थांबायचे. आणि हा सचिवालय दप्तरखाना. आता महाराजांचा राज्याभिषेक झाला. राज दरबार पाहण्यासाठी आपण पुढे जाऊया. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. इथून आत एक रूम आहे खाली 10 बाय 10 ची. इथून आत खाली इथून आत खाली. जे छत्रपती शिवरायांच्या बरोबर ज्या गुप्त वार्ता होत होत्या त्या सर्वांच्या समक्ष होत नव्हत्या. तर त्यासाठी एक स्वतंत्र खोली त्यांनी खलबतखाना. त्याला खलबतखाना असे म्हणतात. तर तो खलबतखाना आपण पाहणार आहे. या खाली इथं. अरे आहे का ए काय रे टॉर्च पण दिसेना झाला इथं. ए नका जाऊ आतमध्ये या इकडं चला. ए ओ आता या टॉर्च लावल्या.
मी पण लावली हा. पण तरी पण काय दिसना झाले दिसणं झालंय. या सगळ्यांनी मस्त लावा सगळ्यांनी एक लाईट सगळं लाईटच येईल. टॉर्च लावला या हे तंत्र बघा रे. लाईट मार. मी केले शूट तुम्ही आता येताना. लाईट मार. आता या ठिकाणी आपल्या इथं पूर्णपणे अंधार दिसत आहे. 10 बाय 10 ची छोटी 10 बाय 10 ची छोटीशी खोली आहे. यालाच खलबतखाना असे म्हणतात. तुम्ही बघू शकता इथं पूर्णपणे अंधार आहे. दिसत काय इथं काय करत होते सगळी बसून मीटिंग. मोबाईल स्टॉप झाला. गुप्त चर्चा चला. ए चला रिटर्न या. खतरनाक आहे. चला आल्यासारखं भरपूर बघितलं आहे ना. टेहळणी इथून टेहळणी करायची. इथून कसला भारी दिसतंय. काय भारी दिसतंय ना. कसलं भारी दिसतंय बघा ते दार. काय एंट्री काय वेळ त्यावेळेचं काय राजवाडा असेल ना. कसलं जबरदस्त असेल ना. आत्ताशी मला ऐतिहासिक मी म्हणजे हे सगळं या गडावर आल्यापासून वाटतंय बाबा. हा आहे का नाही होत. या गडावर कसं वाटतंय आल्यावर. कसं वाटतंय गडावर आल्यावर. दीदीला सांगायचं काय काय बघितलं. सागवान अजून. वाव शिवाजी महाराजांची मूर्ती बघ. बर का आपण वर एंट्री नाही वाटत. शिवाजी महाराजची मूर्ती हे का बनलं त्याला. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी. जय शिवाजी. त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक 6 जून 1614 महाराजांचा राज्याभिषेक झालेला. याच ठिकाणी आपल्या महाराजांचा राज्याभिषेक होतो. राजदरबारामध्ये आपण आता आलो. हा राजदरबार त्यावेळी पूर्णपणे 6000 लोकांनी भरले जायचा. आपले राजे सकाळी पहाटे 5 वाजता उठायचे, स्नान व्हायचे, राजे वस्त्र घालायचे. राजे याच मार्गे हत्तीच्या अंबाडे राजे शिरकाई देवीला जगदीश्वराला नतमस्तक व्हायचे. राजे हत्तीच्या अंबारी जगदीश्वराला आई भवानी मातेला शिरकाई देवीला नतमस्तक व्हायचे. राजे शनिवारी पहाटे 5 वाजता होते. पूर्णपणे हा राजदरबार त्यावेळी 6000 लोकांनी भरला जायचा. आपल्या राजांचं 32 मणाचं सुवर्ण सिंहासन होतं. एक मण म्हणलं तर 40 किलो, एक मण म्हणलं तर 40 किलो असं 1280 किलो सुवर्ण सिंहासन त्या ठिकाणी होतं. आता आपल्याला पाहायला भेटते का. इंग्लंडमध्ये पाहायला भेटते. ज्यावेळी इंग्रजांनी तोडफोड केल्यानंतर इंग्रजांनी लुगडून नेलेले वरचं छत्र आहे. 2 जून 2009 मध्ये महाराजा संभाजीराजे. आदली मृत्यू 1985 डॉक्टर ज्ञानेजस यांच्या हस्ते स्थापन केलेले आहे. हा दरबार त्यावेळी पूर्णपणे 6000 लोकांनी भरले जायचा. त्याच्या आत ती जाळीवाले बघा त्याच्यामध्ये राजांचं 32 मणाचं सुवर्ण सिंहासन होतं. आपल्या समोर 50 लोक असली माईक लागतो. त्यावेळी महाराजांच्या काळात माईक लाईकचे प्रकार नव्हते. आता आपल्या समोर 50 लोक असले माईक लागणार. महाराज जर गादीवरनं बसून जाई काही घोषणा दिल्या 4 कोपऱ्यामध्ये ऐकू जायचं. त्याला आज एको साऊंड म्हणतात. आज देखील या गेट समोरून जर कागद पडला त्या व्यक्तीपर्यंत ऐकू जातो. त्याला एको साऊंड असं म्हणलं. हा दरबार त्यावेळी पूर्णपणे गडावरती छत होती. ह्याच्यावरती देखील छत होती. हे पूर्णपणे इंग्रजांनी हल्ला केल्यानंतर सगळे झालेले. राजांची पहिली राज्य दरबारामध्ये प्रवेश करतात. राजांची पहिली नजर पडते या भरलेल्या 6000 लोकांवरती. दुसरी नजर ज्यांच्या जीवावरती राजाने हिंदवी स्वराज्य निर्माण केलं त्यातला एकही मावळा राजांना या दरबारामध्ये पाहायला भेटत नाही. राजांचं अंतःकरण भरून येतं. राजांचं अंतःकरण भरून येण्याचं कारण काय. ज्यांच्या जीवावरती राजाने हिंदवी स्वराज्य उभं केलं त्यातला एकही मावळा राजांना या सोहळ्यामध्ये पाहायला भेटत नाही. राजांच्या अंगावरती 1000 सोन्याचा मावळा उधळण्यात येतो. एक ललकार देतो. ती पाठीमागू जय बोला की महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंश सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगीराज
बोला पुण्यकिलोक छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. आपल्या महाराजांचा शिवराज्याभिषेक सोहळा पार पाडला जायचा. ही भिंत आहे पेशव्यांच्या काळामधली आहे. जी मंत्री लोक मंत्रिमंडळाची जागा आतमध्ये होती बसण्याची. येणारे शिवभक्त येते. आपण बालेक किल्ला पाठे पाहिला. बालेक किल्ल्याचा हा गेट आहे. किल्ल्याचा मुख्य गेट खाली महादरवाजा आहे. याच्या वरती जाऊन नगारे वाजवले जायचे. आपण मुंबईचा गेट ऑफ इंडिया पाहिलाय का? इथलाच बघून तिथे गेले. आपण राज्याभिषेकाचं छायाचित्र पोस्टर पाहिले का? पाहिले ना. इंग्रजांचा वकील हा गडावरती पायी चढून आला. त्याला येते वेळी 6 तास लागले. या गेट समोर येऊन चक्क झाला. त्याच्या मनामध्ये प्रश्न पडला, राजाने गडावरती हत्ती कशी आणली? 4 पायाची हत्ती गडावर एवढ्या उंच डोंगरावरती आणणे शक्य होतं का? तो रोज त्याच्या गेल्या डाव्यामध्ये लिहित असे गडावरती हत्ती कशी आणली. त्याने नारायण शेगड्यांना विचारलं, हत्ती कशी आणली? हे छोटं उत्तर होतं. छोटी पिल्ला असताना पालखीमध्ये बसून गडाच्या माथ्यावरती आणलेले आणि गडावरती राज्याभिषेकासाठी येणाऱ्या शिवभक्तांच्या स्वागतासाठी बलाढ्याचे आजचे हत्ती घोडे या गेट समोर सजवलेले. आता मध्ये दगड आहे प्रश्न पडतो ना, आहे ना. काही जो इतिहासकारांचं मत आहे, तो जो आवाज आहे ना, एक आवाज या दगडामुळे, एक कारण दुसरं कारण नाही, 2 कारण होते. एक सिद्ध आहे. काही इतिहासकारांचं मत आहे दगडामुळे आवाज जातो. जिजामातांची पाचडगावमध्ये समाधी आहे. त्यांचं काही वर्ष निधन झालं, मग तो दगड राहून गेलेला आहे. मग ते काही इतिहासकारांचं म्हणणं आहे की जो आवाज जातो ना, एक आवाज, या दगडामुळे. जरी या दरबारामध्ये टाळी जरी वाजवली ना, आवाज एकदम घुमघुमीत आहे ना. असं आहे. आता आपण होळीचं ग्राउंड पाहण्यासाठी पुढे जाणार आहोत. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी. कसलं भारी दिसतंय ना. जय. हा जो गेट आहे याच्यावरती जाऊन नगारी वाजवली जायची. याला इतिहासामध्ये नगारखाना म्हणले. आता आपण खाली मुख्य मेन गेट पाहिला महादरवाजे, हा बंद होईल. आता समोर हा टप आहे ना, जे आपल्या महाराजांची कृष्णा घोडी होती त्यांना पाणी पिण्यासाठी इथे 26 जानेवारी 15 ऑगस्ट साजरा केले जाते. आता आपण पुढे होळीचं ग्राउंड पाहूया. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. ए चिल्ली पिल्ली या. बाजारपेठ, त्या काळातली बाजारपेठ. हो हो. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. आता आपण ग्राउंड पाहतो बघा. त्याला इतिहासामध्ये होळीचं माळ असं म्हणलं. आपण शिमग्यामध्ये जशी खेडेगावमध्ये होळी पेटवतो, महाराजांच्या काळात देखील इथे माळाची होळी पेटवली जायची. आपले महाराज होळीमध्ये गाडीवरनं नारळ अर्पण करायची. होळीमध्ये जो बहादर पेटक्या होळीतून नारळ काढून त्याला 1.25 किलो सोन्याचा कडा, माळाचा ओढा, डोक्याचा फेटा बक्षीस द्यायची. काही लोक काठीने काढायचे. आपल्या संभाजी राजाने हाताने काढलेला. त्यांना 1.25 किलो सोन्याचा कडा, माळाचा ओढा, डोक्याचा फेटा बक्षीस दिले जायचे. बघा 2 ट्रेनिस आहेत ना, 2 आहेत बघा इथे कोपरे. जे आपण जिकडे दरबार पाहिले बघा, तिथलं जे पाणी होतं ना, ते ट्रेनिस बाहेर काढले जायचे. तिकडे समोर बघा बाजारपेठ आहे. ही लोक चालले दिसतात बघा. बाजारपेठेची लांबी 800 फूट आहे, रुंदी 40 फूट आहे, 44 दुकाने होती. हाईट पाहिली तर बघा घोड्याची हाईट आहे. घोड्यावरनं बाजार केला जायचा. त्याला इतिहासामध्ये बाजारपेठ असं म्हटलंय. पुढे स्टॉल लावायचे आणि पाठी त्यांची राहण्याची सोय होती. आता इकडे लक्ष द्या, मंदिर पाहतो. आकार पाहिला तर बघा कसं आहे, मस्जिद आहे ना. मोगल लोक गडावरती आले, त्यांना वाटलं पाहिजे की आपलं जो मस्जिद आहे ते लांबून दर्शन घेऊन माघारी जायचे. त्याच्या आतमध्ये तुम्ही गेल्यानंतर शंकराची पिंड, आई भवानी मातेचं मंदिर पाहायला भेटतंय. त्या मंदिराची तोडफोड करू नये म्हणून त्याचा मस्जिदचा आकार देण्यात आलेला आहे. साईडला पांढरा घुमटे आपल्या महाराजांची समाधी आहे. रायगड किल्ल्याचे आर्किटेक्ट हिरोजी इंदुरकर होते. महाराजांनी हिरोजींना विचारलं, हिरोजी तुम्ही एवढा मोठा किल्ला बांधलात, हा रायगड किल्ला बांधण्यासाठी पैसा कमी पडला, हिरोजीने स्वतःची प्रॉपर्टी विकल्याने हा रायगड बांधला. महाराजांनी हिरोजींना विचारलं, हिरोजी तुम्ही एवढा मोठा किल्ला बांधला, तुम्हाला बक्षीस काय पाहिजे ते आमच्याकडे मागून घ्या, आम्ही द्यायला तयार आहोत. सोनं नाणं धन दौलत जहागिरी काय पाहिजे ते आमच्याकडे मागून घ्या. हिरोजी बोलतात, जेव्हा आमची बक्षीस मागण्याची वेळ येईल ना, त्यावेळी आम्ही बक्षीस तुमच्याकडे मागूया. महाराज रोज आई भवानी मातेच्या दर्शनाला जायची. महाराजांची भेट आणि हिरोजींची भेट त्या पायरीवरती झाली. राजे थांबा, आमची बक्षीस मागण्याची वेळ येईल. महाराज बोलतात, काय पाहिजे तुम्हाला बक्षीस? सोनं नाणं धन दौलत 10 गावाची जहागिरी काय पाहिजे? सोनं नाणं जहागिरी आम्हाला काही नको, फक्त आमच्या नावाची पाठी बसवण्याची त्या ठिकाणी परमिशन द्या. महाराज बोलतात, खाली मेनगेट येते नावाची पाठी बसवा, वरती नगारखाना येते बसवा.
नाही हो महाराज, त्या ठिकाणावरतीच बसवा. कारण की तुम्ही रोज आई भवानी मातेच्या दर्शनाला जाता जाता तुमच्या उजव्या पायाची धूळ ही माझ्या नतमस्तकी लागावी. त्याच ठिकाणी सेवेचे थाळीदत्त पर हिरोजी इंदुलकर यांच्या नावाची पाठी बसवण्यात आलेली आहे. आपली या ठिकाणी माहिती सांगणार आहे. काही शेवटचे शेर आहे. अंधार फार झाला, अंधार फार झाला, एक दिवा पाहिजे. अंधार फार झाला, एक दिवा पाहिजे. या महाराष्ट्राला नव्हे, या देशाला पुन्हा एकदा जिजाऊंचा शुभा पाहिजे. जिजाऊंचा शुभा पाहिजे. अंधाराला घाबरत नाही, आवाळाची साथ आहे, मॉडेल पण वागणार नाही, मराठ्यांची जात आहे. जिजाऊ तुम्ही जन्माला आले ना, त्यात आज दिसली नसते अंगणामध्ये तुळस. छत्रपती शिवाजी महाराजांना जन्माला घातले नसते, दिसली नसती म्हणजे जाऊची उंच उंच कडक उंच. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भावाडी, जय शिवाजी महादेव. म्हणलं की जाऊया म्हणलं मी आधीच. चपला काढा म्हणलं पण आज जाऊ, तुम्ही जावा की आत मग. पेठेमध्ये एक व्हिडिओ बोलू का? चला बाजारपेठ ताई चलिए. बाजारपेठ, बाजारपेठ घोड्याच्या उंचीचे. घोड्यावरनं बाजार करायचे. केवढी मोठी बाजारपेठ. अरे रस्ता केलाय असं दाखवलंय, विकास केलाय. जगदीश्वराचे मंदिर हे रायगड किल्ल्यावरील सर्वात महत्त्वाची वास्तू आहे. महाराज जेव्हा जेव्हा रायगडावर असत तेव्हा दररोज सकाळी जगदीश्वराच्या दर्शनासाठी येत असत. याच मंदिराच्या पायरीवर किल्ल्याचे शिल्पकार हिरोजी इंदलकर यांच्या नावाचा दगड बसवलेला आहे. या मंदिराची रचना ही मशिदीसारखी करण्यात आलेली आहे. त्यामागे उद्देश असा की मशीद समजून त्यावर शत्रूकडून हल्ला होणार नाही. या मंदिरात भगवान शंकराची शिवकालीन पिंड आपल्याला पाहायला मिळते. अलाउड आहे ना. वरच फिरून बाळा तिकडून. चला जाऊया वरद. नको राहू दे. घातले ना सगळ्यांना. ए पोर आली का? जगदीश्वर मंदिराच्या उजव्या बाजूला अष्टकोनी चौथऱ्यात शिवाजी महाराजांची समाधी आपल्याला पाहायला मिळते. शिवाजी महाराजांच्याकडे वाघ या नावाचा कुत्रा होता. त्याची समाधी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. जय. जगदीश्वर मंदिराच्या पुढच्याच बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी आहे. रायगडावरती जाऊन महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर मनाला खूप शांत, समाधानी आणि प्रसन्न वाटते. संपूर्ण देह धन्य होऊन जातो. जगदीश्वर आहे. जगदीश्वर मंदिराच्या पायरीवर किल्ल्याचे शिल्पकार हिरोजी इंदलकर यांच्या नावाचा दगड लावलेला आपल्याला पाहायला मिळतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचे आम्ही दर्शन घेतले. तिथे थोडा वेळ बसलो आणि नंतर आम्ही तिथून टकमकटक पाहायला निघालेलो आहोत. बरोबर आहे ना.
ते काय ऑलरेडी चला चला आईले जायला भेट या टकमुक टोक पर्यंत आम्ही शेवटपर्यंत आलेलो आहोत. टकमुक टोक जवळपास 2600 फूट खोल आहे. टकमुक टोकावर जसजसे आपण समोर जातो तसा वाऱ्याचा वेग वाढतो आणि रस्ता अरुंद होत जातो. मम्मा कुठे आहे ग? टकमुक टोक आपण आलो टकमुक टोक पाशी. किती वार आहे ना. ए थांब फोटो काढायचा इकडे बघा. ए बघू इकडे. कसलो भारी वालय ते इथं. आहे वरत वरत. ए वरत वरत. आलो आपण टकमुक टोक पाशी. राहूया की. मस्त वाटते. मोबाईल जायचा खाली. चला. महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणसाने एकदा तरी श्रीमान रायगड किल्ल्याला भेट दिली पाहिजे. मनाला खूप शांत समाधानी प्रसन्न वाटते. जमले तर प्रत्यक्षपणे एकदा तरी रायगड किल्ल्याला भेट द्या. तेच सूर्य गेला मावळायला. चला आता रिटर्न. गो टू बॅक. रायगड किल्ला खाली उतरत असताना आम्ही अशा छोट्या रस्त्यावरून खाली उतरत आलो. त्यामुळे आम्ही 1 तासाच्या आधीच किल्ला खाली उतरून आलो. ट्रेकिंग चाललंय येताना. पायऱ्या नाही उतरून चालत. उतरायचं चाललंय म्हणलं गड खरा रिअलमध्ये दुसऱ्या रोडनं खाली. लवकर नाही काय निघायचं. मला 6:30 वाजता निघाली घरात. तरी तुम्ही लय वेळ लावला. 4:30 निघलो ते काय लवकरच झालं की. खाली उतरत येत असतानाच आम्ही इथे आता थांबून चहा बिस्किट खात आहे. खावा बिस्किट. 1 तासात आलो ना. फास्ट आलो ना त्यामुळं. रायगड उतरून खाली यायला आम्हाला रात्रीच्या 7 वाजले. तुम्ही जर कधी रायगडवरती आलात तर लवकरच या. म्हणजे लवकर गड उतरून खाली माघारी येशीला. इथं बसतो पायरीवर. इथं पायरी बसू आहे की नाही. आधी चला आम्ही आलो गाडी. आधी चल 1 तासाचा प्रवास करून आता हॉटेलमध्ये जेवायला बसलेला आहोत. आणि आधी जाण्याला तुम्ही सुरुवात पण केलेली. जेवणामध्ये चिकन मसाला, रोटी, भात, सलाद आणि चिकनचा रसा आहे. रात्रीचे आम्ही गरमागरम जेवण केले. सुजा आणि भाऊजींमुळे खूप छानपैकी रायगड ट्रिप आमची झाली. तर तुम्हाला हा आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून जरूर सांगा. आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. म्हणजे मी पाठवलेली नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवरती पोहोचवत राहील. जेवल्यानंतर आधी आणि जानूचा चला इथे खेळ. तर आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर सांगा. आणि वेळात वेळ काढून ब्लॉग पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.